ओके, हॅलो स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस काय असते हे आपण इन डिटेलमध्ये बघणार आहे. राईट. सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय असतो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय असतो अँड सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय असतो हे इन डिटेलमध्ये बघितलेलं आहे. राईट. सो आजच्या लेक्चरला हे जे आपण बघणार आहे रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस, हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण कोणती सायकल असेल, आपला जो थर्मल इंजिनिअरिंगचा शेवटचा चॅप्टर आहे त्या चॅप्टर पर्यंत आपल्याला ही कन्सेप्ट लागणार आहे. तर इन डिटेल मध्ये आपण बघूया ही कन्सेप्ट काय आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे. लक्ष द्या. बघा, फर्स्ट आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेस. आता रिव्हर्सिबल म्हणजे आपल्याला नावातून समजतंय की ती प्रोसेस काय होते, रिव्हर्स करता येते. करेक्ट. त्याला काय म्हणतो आपण, रिव्हर्सिबल प्रोसेस. तर बघा, the process is said to be reversible when surrounding and system both are restored to their initial state at the end of the process. तर बघा काय म्हटलेलं आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणतात. जर एक प्रोसेस होतीये, एक सिलेंडर आणि पिस्टन आहे. करेक्ट. सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट आहे. हा पिस्टन जो आहे तो मूव्ह होतोय लेफ्ट साइडला. करेक्ट. बिकॉज ऑफ मुवमेंट काय होणार आहे, आतलं जे प्रेशर आहे आणि व्हॉल्यूम आहे काय होतंय बघा, प्रेशर हे रिड्यूस होईल, व्हॉल्यूम हे काय होईल, इन्क्रीज होईल. करेक्ट. मी काय कन्सिडर करतोय, हा पिस्टन जो आहे तो फ्रिक्शनलेस आहे. याच्यामध्ये जे फ्रिक्शन होणार आहे ते आपण निग्लेक्ट करतोय. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण ह्या रिव्हर्सिबल कन्सेप्ट कधी म्हणू शकतो, ज्या केसमध्ये त्याच्यामध्ये फ्रिक्शन होत नाही. करेक्ट. आता बघू आपण काय होतंय, तर ज्यावेळेस आपण एक्सपान्शन करतोय त्याचं, त्यावेळेस काय होईल, आतलं प्रेशर हे कमी होईल आणि त्याचा व्हॉल्यूम हा वाढणार आहे. करेक्ट. अगेन मी काय करतोय बघा, परत त्याला ओरिजिनल पोझिशन मध्ये आणतोय, परत मी काय करतोय, त्याला कॉम्प्रेस करतोय. अगेन माझा पिस्टन मी काय कन्सिडर केलेला आहे, फ्रिक्शनलेस कन्सिडर केलेला आहे. म्हणजे त्याच्यात जे फ्रिक्शन होणार आहे, बिकॉज ऑफ फ्रिक्शन जी हीट एक्सचेंज होणार आहे ती मी निग्लेक्ट करतोय. करेक्ट. आणि पिस्टन हा स्लोली मी मूव्ह करतोय आपल्या इनिशियल स्टेटला. बघा, जिथपर्यंत मी आणलं होतं तिथपर्यंतच परत त्याला घेऊन येतोय. म्हणजे परत मला काय मिळेल, आतलं जे प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे तो ऍज इट इज मिळेल मला. करेक्ट. सो ही जी प्रोसेस मी केलेली आहे ही कशी आहे, रिव्हर्सिबल आहे. बट कोणत्या केसमध्ये, फ्रिक्शन आणि जी हीट रिजेक्शन आहे ती आपण निग्लेक्ट केलेली आहे किंवा ती आपण काय करतोय, ह्या केसमध्ये कन्सिडर करत नाही. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेस. तर बघा स्टेटमेंट मध्ये अजून एकदा काय सांगितलेलं आहे, द प्रोसेस इज सेड टू बी रिव्हर्सिबल when surrounding and system both are restored. बघा मी काय म्हटलं, सराउंडिंग अँड सिस्टम, आपली जी आतली सिस्टम आहे गॅस आणि जे बाहेरचं सराउंडिंग आहे, या दोघांच्या प्रोसेसमध्ये हीट एक्सचेंज होत नाही असं म्हटलं मी, आणि फ्रिक्शन पण होत नाही असं कन्सिडर केलेलं आहे. करेक्ट. सो रिस्टोर टू देअर इनिशियल स्टेट ऍट द एंड ऑफ द प्रोसेस. सो आपण काय केलं, ही प्रोसेस करून, ही सायकल करून परत आपली जी काही इनिशियल स्टेट होती प्रेशर आणि व्हॉल्यूम ते परत आपण अचीव्ह केलं. करेक्ट. सो त्या केसला आपण काय म्हणणार आहे की रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणणार आहे. तर अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण तुम्हाला इन डिटेल समजण्यासाठी. समजा एक स्लोप आहे, त्याच्यावरती एक ब्लॉक आहे. करेक्ट. मी काय करतोय, त्याच्यावरती फोर्स लावतोय. आता ह्या ब्लॉकला पुश करण्यासाठी मला काहीतरी फोर्स लावावा लागेल. ब्लॉक कशावरती ठेवलाय, एका सरफेस वरती ठेवलाय, सो याच्यामध्ये फ्रिक्शन होईल. करेक्ट. सो मी ह्या केसमध्ये जे फ्रिक्शन आहे ते मी काय करतोय, निग्लेक्ट करतोय किंवा झिरो कन्सिडर करतोय. कन्सिडर करतोय तिथे फ्रिक्शन होत नाही. करेक्ट. सो ही माझी इनिशियल स्टेट आहे. आता मी मूव्ह करून कुठं आणलं, त्याला सेकंड स्टेटला घेऊन आलो. करेक्ट. आता मला काय करायचंय, त्याला परत ओरिजिनल स्टेटला आणायचंय. परत मी काय करतोय, त्याला ओरिजिनल स्टेटला आणायचंय. परत मी त्याला डाऊनवर्ड मूव्ह करतोय आणि परत ओरिजिनल पोझिशनला घेऊन येतोय. बट ह्या केसमध्ये पण काय कन्सिडर करणार आहे मी, फ्रिक्शन हे काय असणार आहे, झिरो असणार आहे किंवा फ्रिक्शन हे निग्लेक्टेबल आहे असं मी कन्सिडर करतोय. जरी ते फ्रिक्शन असतं तर काय झालं असतं, त्याच्यामध्ये हीट जनरेट झाली असती आणि हीट ही रिजेक्ट झाली असती किंवा त्याच्यातलं जे काही वर्क आहे
आपली सेम पाथ तिथं फॉलो झाली नसती. करेक्ट. सो ज्या केसमध्ये आपण काय करतोय, त्याला पाठवतोय 1 to 2, ब्लॉकला पाठवतोय 1 to 2, त्या केसमध्ये जेवढं वर्क लागतंय, करेक्ट, आपल्याला समजतंय वर्क जेवढं लागतंय, करेक्ट, जास्त लागेल. बट 2 to 1 आणताना वर्क जास्त लागेल का, आपल्याला वर्क जास्त लागेल का, कमी लागेल का, कारण स्लोप आहे तिथं. करेक्ट. सो पाथ काय होईल, आपली जी पाथ आहे ती सेम येईल का, सेम येणार नाही. बट आपल्याला जी इनिशियल स्टेट आहे ती आपल्याला स्टोर होईल. म्हणजे इनिशियल पोझिशनला आपण येऊ, म्हणजे आपले स्टेट 1 ला येऊ. करेक्ट. सो त्या केसला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. तर बघा नेक्स्ट काय म्हटलंय, द चेंज इन स्टेट ऑफ सिस्टम हुज सिस्टम शुड बी फायनाइट मीन्स देर शुड नॉट बी एनी स्पॉन्टेनियस चेंज इन द स्टेट फ्रॉम द इक्विलिब्रियम. सो आता मला ज्यावेळेस स्टेट 2 to 1 आणायचं आहे, फ्रिक्शन व्हायला नको, मी काय करणार आहे, थोडं थोडं त्याला करत घेऊन येतोय पहिल्या स्टेटला. करेक्ट. सो स्पॉन्टेनियस मी लगेच त्याला घेऊन येत नाही. तर स्पॉन्टेनियस घेऊन येत असेल तर ते इरिव्हर्सिबल प्रोसेस असेल किंवा ती रिव्हर्सिबल प्रोसेस नसणार आहे. करेक्ट. सो लक्षात ठेवा, रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये आपण फायनाइट चेंज कन्सिडर करतो, म्हणजेच काय थोड्या प्रमाणातला चेंज कन्सिडर करतो. शुड नॉट बी एनी स्पॉन्टेनियस चेंज इन स्टेट फ्रॉम द इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजेच काय, त्या ठिकाणी आपली जी काही टेम्परेचर असेल, प्रेशर असेल किंवा व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे. थोडक्यात इक्विलिब्रियम म्हणजे काय, टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे. करेक्ट. नेक्स्ट बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे जे की आपण आता डिस्कस केलं. करेक्ट. एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, फ्रिक्शनलेस ॲडियाबॅटिक एक्सपान्शन और कॉम्प्रेशन ऑफ गॅस. सो इथं काय म्हटलंय बघा, फ्रिक्शनलेस म्हटलेलं आहे, म्हणजे आपण फ्रिक्शन निग्लेक्ट करतो किंवा कन्सिडर करत नाही. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन म्हटलंय, ॲडियाबॅटिक म्हणजेच काय, देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट एक्सचेंज त्याच्यामध्ये 0 असते. करेक्ट. हे आपण ॲडियाबॅटिक प्रोसेस काय असते, आयसोथर्मल प्रोसेस काय असते, आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहे. सो आता फक्त एवढं लक्षात ठेवा की ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये हीट एक्सचेंज ही काय असणार आहे, 0 असणार आहे. करेक्ट. सो काय म्हटलं बघा एक्झाम्पल मध्ये, फ्रिक्शनलेस ॲडियाबॅटिक एक्सपान्शन और कॉम्प्रेशन ऑफ गॅस. एक्सपान्शन और कॉम्प्रेशन ऑफ गॅस, त्याच्यामध्ये हीट एक्सचेंज मी तुम्हाला म्हटलं होतं, हीट एक्सचेंज ही काय असणार आहे, 0 असणार आहे. नो हीट एक्सचेंज आणि फ्रिक्शन लेस असणार आहे, म्हणजे याच्यात फ्रिक्शन पण होणार नाहीये. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतोय. अजून एक एक्झाम्पल दिले बघा, फ्रिक्शनलेस आयसोथर्मल एक्सपान्शन और कॉम्प्रेशन ऑफ गॅस. आयसोथर्मल म्हणजेच काय, टेम्परेचर कॉन्स्टंट. आयसोथर्मलचं मिनिंग काय बघा, टेम्परेचर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. सो ज्यावेळेस एक्सपान्शन करतोय, कॉम्प्रेशन करतोय, त्या केसमध्ये जर मी म्हटलं फ्रिक्शनलेस आयसोथर्मल एक्सपान्शन होत आहे, तर त्या केसमध्ये टेम्परेचर काय असणार आहे, माझं कॉन्स्टंट असणार आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे आणि फ्रिक्शन पण काय असणार आहे, निग्लेक्टेबल असणार आहे. करेक्ट. सो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतोय. तर सिंपल स्टेटमेंट मध्ये किंवा सिंपल लँग्वेज मध्ये बघा, लक्षात घ्या, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजेच काय, ज्या प्रोसेसमध्ये आपण हीट एक्सचेंज असेल किंवा जे फ्रिक्शन असेल ते निग्लेक्ट करतोय किंवा टेम्परेचर कॉन्स्टंट कन्सिडर करतोय फॉर फायनाइट चेंज, थोड्या चेंजसाठी त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतोय आणि जी प्रोसेस होतीये ती परत इनिशियल स्टेटला ॲज इट इज येते, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. करेक्ट. आता याच्यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजेच काय, जी प्रोसेस परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येणार नाही त्याला काय म्हणणार आपण, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणणार आहे. करेक्ट. तर बघूया इरिव्हर्सिबल प्रोसेस काय सांगते. एनी प्रोसेस दॅट इज नॉट रिव्हर्सिबल इज नोन ॲज इरिव्हर्सिबल प्रोसेस. बघा, कोणती ही प्रोसेस जर रिव्हर्स ऑटोमॅटिक किंवा डायरेक्टली त्याच्या इनिशियल स्टेटला येत नसेल तर ती प्रोसेस काय असणार आहे, इरिव्हर्सिबल असणार आहे. करेक्ट. नेक्स्ट काय म्हणतोय बघा, याच्यामध्ये ऑल नॅचरल प्रोसेसेस, सगळे जे नॅचरल प्रोसेस आहेत त्या कशा आहेत, इरिव्हर्सिबल आहेत. करेक्ट. और वी कॅन से स्पॉन्टेनियस प्रोसेस आर इरिव्हर्सिबल प्रोसेस. स्पॉन्टेनियस म्हणजेच काय, सडन त्याच्यामध्ये टेम्परेचर चेंज होत असेल किंवा त्याच्यामध्ये हीट ऍड होत असेल किंवा फ्रिक्शन जनरेट होत असेल
त्या केसला आपण काय म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, काही फॅक्टर्स सांगितलेले आहेत विच आर कन्सिडर्ड अंडर इरिव्हर्सिबल प्रोसेस. त्यामुळे काय होतं, ती इरिव्हर्सिबल प्रोसेस बनतीये. आपण जे बघा फॅक्टर कन्सिडर केले होते रिव्हर्सिबल प्रोसेस साठी, आपण म्हटलं होतं फ्रिक्शनलेस प्रोसेस असणार आहे, करेक्ट. त्याच्यानंतर म्हटलं होतं ॲडिएबॅटिक, जे की एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन म्हटलं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये क्यू हा 0 असतो, नो हीट एक्सचेंज, करेक्ट. अजून काय म्हटलं होतं, आयसोथर्मल प्रोसेस, म्हणजे टेम्परेचर हे कॉन्स्टंट ठेवलं होतं फॉर फायनाइट चेंज, करेक्ट. सो त्या केसला काय म्हणणार आहे आपण, रिव्हर्सिबल प्रोसेस. बट आता ह्या केसमध्ये बघा कोणते फॅक्टर आपण कन्सिडर करतोय फॉर इरिव्हर्सिबल प्रोसेस, फ्रिक्शन. फ्रिक्शन मुळे काय होतंय, ती प्रोसेस रिव्हर्सिबल होत नाही, करेक्ट. सो फ्रिक्शन हा एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे टू गेट इरिव्हर्सिबल प्रोसेस. आपल्याला जी प्रोसेस आहे ती इरिव्हर्सिबल का मिळते, म्हणजे आपले इनिशियल स्टेट परत अचीव का होत नाहीत, तर त्याच्यामध्ये फ्रिक्शन होत आहे, करेक्ट. अजून काय म्हणता येईल बघा, फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल काय केलंय बघा, आपण एक सिलेंडर घेतलेला आहे, एक पिस्टन घेतलेलं आहे, करेक्ट. सो ह्याच्यामध्ये मी काय करतोय, त्याचं एक्सपान्शन करतोय, करेक्ट. सो एक्सपान्शन केल्यामुळे काय होईल, आतलं जे प्रेशर आहे ते कमी होईल आणि व्हॉल्यूम हा इन्क्रीज होईल. यस ऑर नो, प्रेशर हे काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, कारण त्यातला व्हॉल्यूम वाढला आणि जो की आतला मॉलिक्यूल आहे तो काय होईल, त्याला एक्सपांड होईल ना, त्याला जास्त जागा मिळेल. एअरचा जो मॉलिक्यूल आहे त्याला जास्त जागा मिळेल, तो एक्सपांड होईल. आता आपण काय म्हणतोय, फ्री एक्सपान्शन म्हणतोय. फ्री एक्सपान्शन म्हणजेच काय, समजा मी इथं काय कन्सिडर करतोय, या ब्लॉक मध्ये काही व्हॅक्यूम आहे, समजा ह्या पोर्शन मध्ये काही व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम मध्ये जर तो पिस्टन मूव्ह होतोय आणि त्याला काय मिळेल, प्रेशर आणि व्हॉल्यूम एक्स्ट्रा ऍड होईल, तर त्या केसमध्ये फ्री एक्सपान्शन होतं त्याचं, करेक्ट. सो दॅट इज अवर फ्री एक्सपान्शन. नेक्स्ट काय म्हटलं, हीट ट्रान्सफर थ्रू फायनाइट टेम्परेचर डिफरन्स. तर जी हीट ट्रान्सफर आपण म्हटलं होतं क्यू म्हणजेच काय, हीट ट्रान्सफर फॉर फायनाइट टेम्परेचर डिफरन्स. काही टेम्परेचर डिफरन्स साठी हीट हे ट्रान्सफर होते, तर त्या केसमध्ये ती प्रोसेस काय असणार आहे, इरिव्हर्सिबल असणार आहे. तर फ्री एक्सपान्शन कुठं होतं, व्हॅक्यूम मध्ये होतं, लक्षात ठेवा. व्हॅक्यूम मध्ये होतं म्हणजेच काय, समजा एखादा व्हॅक्यूम आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करतोय, आपली जी एअर आहे ती ट्रान्सफर करतोय. सो ऑटोमॅटिकली काय होईल, जी एअर आहे आपले छोट्या कंटेनर मधली ती काय होईल, त्याच्यामध्ये मिक्स होईल, करेक्ट. मिक्स होईल आणि त्याचं प्रेशर आणि व्हॉल्यूम वाढणार आहे. सो ती प्रोसेस परत आपण व्हॅक्यूम क्रिएट करू शकत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, फ्री एक्सपान्शन म्हणतात. ही प्रोसेस कशी आहे, इरिव्हर्सिबल आहे, करेक्ट. सो दीज आर द फॅक्टर्स. कोणते कोणते आपण फॅक्टर बघितले इरिव्हर्सिबल प्रोसेस होण्यासाठी, कोणते आहेत, फ्रिक्शन एक आहे, देन फ्री एक्सपान्शन एक आहे, आणि त्याच्यानंतर हीट ट्रान्सफर थ्रू फायनाइट टेम्परेचर डिफरन्स. काही टेम्परेचर डिफरन्स मुळे हीट ट्रान्सफर होते, हा एक फॅक्टर असणार आहे आपला इरिव्हर्सिबल प्रोसेस साठी, करेक्ट. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं, रिव्हर्सिबल प्रोसेस काय असते आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस काय असते. हे दोन्ही पॅरामीटर इम्पॉर्टंट आहेत, कारण आपण काय कन्सिडर करतो, ज्यावेळेस एखादी प्रोसेस कन्सिडर करतो ती रिव्हर्सिबल कन्सिडर करतो. बट इन नॅचरल जे की आपण बघितलं, ऑल नॅचरल प्रोसेस कशा आहेत, त्या स्पॉन्टेनियस असतील किंवा त्या इरिव्हर्सिबल आहेत, लक्षात ठेवा. बट आपण जे की थिअरॉटिकल स्टडी करतो त्या केसमध्ये जे आपण सायकल बघतो किंवा प्रोसेस बघतो त्या कन्सिडर करताना आपण रिव्हर्सिबल कन्सिडर करणार आहे, लक्षात ठेवा. सो रिव्हर्सिबलचं मिनिंग काय आहे, की ती परत काय करते, त्या ओरिजिनल पोझिशनला येते, म्हणजे त्याचं प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल, त्या इनिशियल स्टेटला ती प्रोसेस अचीव होते किंवा येऊन थांबते. सो त्या केसमध्ये आपण काय केलं, त्याचं फ्रिक्शन निग्लेक्ट केलं, ॲडिएबॅटिक प्रोसेस कन्सिडर केली, म्हणजेच काय, नो एक्सचेंज ऑफ हीट फॉर स्मॉल चेंज इन टेम्परेचर, कारण आपण टेम्परेचर त्याच्यामध्ये कॉन्स्टंट कन्सिडर करतो. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजेच काय, टेम्परेचर कॉन्स्टंट कन्सिडर करतो. त्या प्रोसेसला आपण म्हटलं रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि त्याच्यानंतर आता आपण पाहिली की इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, ज्या प्रोसेस रिव्हर्सिबल होऊ शकत नाहीत त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतोय. सो ऑल नॅचरल प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल प्रोसेस. ऑल्सो ज्या स्पॉन्टेनियस होतात, सडन लगेच होतात, त्या प्रोसेसला काय म्हटलं आपण,
इरिव्हर्सिबल प्रोसेस. मी एक एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला फ्री एक्सपान्शन मध्ये. समजा एक रूम आहे, त्या रूम मध्ये व्हॅक्यूम आहे, टोटल काय आहे व्हॅक्यूम. आणि समजा मी काय केलं, एक बबल और बलून त्याच्यामध्ये ठेवला, ज्याच्यामध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे, त्याला काहीतरी प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे त्या बबल मध्ये. म्हणजेच काय, त्या बलून मध्ये काही एअर आहे, त्या बलून मध्ये काही एअर आहे, आणि मी काय करतोय, त्या बलूनला ब्रेक करतोय व्हॅक्यूम मध्ये. सो काय होईल, त्यातली जी एअर आहे ती स्प्रेड होईल व्हॅक्यूम मध्ये, फ्रीली एक्सपांड होईल. करेक्ट. परत ते आपल्याला ओरिजिनल पोझिशनला घेऊन येणं हे इम्पॉसिबल आहे. म्हणजे ही प्रोसेस कशी झाली, इरिव्हर्सिबल झाली. ठीक आहे. तर आता आपण बघितलं बघा, कोणते कोणते फॅक्टर हे इरिव्हर्सिबल प्रोसेस साठी लागू होतात. फ्रिक्शन एक आहे, जे की फ्रिक्शन होत असल्यामुळे इरिव्हर्सिबल प्रोसेस होत असते. त्याच्यानंतर फ्री एक्सपान्शन म्हटलो आपण, अँड ऑल्सो हीट ट्रान्सफर फॉर फायनाइट टेम्परेचर डिफरन्स. काही टेम्परेचर चेंज झाल्यामुळे त्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर होते. सो हीट ट्रान्सफर झाल्यामुळे ती प्रोसेस रिव्हर्सिबल होऊ शकत नाही, ती इरिव्हर्सिबल बनते. राईट. सो हे आपले फॅक्टर आपण इन डिटेल मध्ये स्टडी केलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. ओके.